पॉवर रूल फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन. काय करायचं असते, पॉवर कोएफिशियंटमध्ये आणायचा आणि व्हेरिएबलच्या पॉवरमधनं 1 लेस करायचं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन काय होईल, एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 4, तर पॉवर कोएफिशियंटमध्ये आणायचा आणि व्हेरिएबलच्या पॉवरमधनं 1 लेस करायचा. म्हणजे 4 मायनस 1 3. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 4 काय होईल, 4x क्यूब. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, तर पॉवर कोएफिशियंटमध्ये आणायचं आणि व्हेरिएबलच्या पॉवरमधनं 1 लेस करायचं. तर 2 मायनस 1 किती होईल, 1. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय होईल, 2x. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचा पॉवर किती आहे, 1. तो आणायचा कोएफिशियंटमध्ये आणि व्हेरिएबलच्या पॉवरमधनं 1 मायनस करायचा. तर एक्स टू द पॉवर 1 मायनस 1 किती होईल, एक्स टू द पॉवर 0. आणि एक्स टू द पॉवर 0 म्हणजे काय होते, 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती होऊन जाईल, 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स. आता एक्स कुठे आहे, डिनॉमिनेटरमध्ये. त्याला आपल्याला कुठे आणावं लागेल, न्यूमरेटरमध्ये. न्यूमरेटरमध्ये आलं तर एक्स टू द पॉवर काय होईल, मायनस 1. आणि पॉवर कुठे आणायचं, कोएफिशियंटमध्ये. तर मायनस 1 एक्स टू द पॉवर याच्यामध्ये 1 लेस करावं लागेल तर पॉवरमधनं. तर मायनस 1 किती होईल, मायनस 2. आणि मायनस 2ला डिनॉमिनेटरमध्ये आणलं तर प्लस 2 होईल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स काय होईल, मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर.